हे गाईज गुड मॉर्निंग. आदित्य गडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज माझा जस्ट नाश्ता झाला आहे. मम्मीनं गरमागरम भाजी चपाती केली होती. भाजी कशाची केली होती आई? मिक्स भाजी केली होती आणि चपात्या. पत्ता गोबी. अच्छा. आलू. आणि रोहिणीताई अजून पप्पा ॲक्च्युली पप्पा गेले रोहिणीताईला सोडवायला तिथं वाघुलीला. तिथून ती जाणार तिच्या ऑफिसला आणि पप्पा परत येणार आहे. मस्त झाली आहे भाजी काही बोल. आता आई पप्पा जोपर्यंत राहतं माझी मजा आहे खाण्यापिण्याची. तुम्ही गेले की मग तेच आमचा. रोहिणीताई येते मग विचारते काय बनवू, खिचडी काय बनवू, बेस. आमच्या घरी आमच्याकडे हा का? दोन माणसं असलं की विचार येते स्वयंपाकाचा. अच्छा. काय करू हे कोणानं सजवलं? रोहिणीताई ना हा? हे वाला. ठेवून देते ते फ्रीजमध्ये. फ्रीजमध्ये ठेव. ठेवलं इथं. म्हणजे अजून खायचं आलं का? काय ना आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे. हे बघा कर ग हाय हाय बाय बाय बाय. आता आम्ही जेवण करत आहे गाईस. पप्पाला अजून मला बाहेर जायचं आहे, थोडं काम होतं. सो त्यामुळे आम्ही जेवण करून घेतो. गोळी खायची राहिली. काय गोडी खायची आहे? सांग ते पूर्वीचं वय तरी जास्त आहे का? पागल दिसते ते लोक. बरं तुम्हाला 2 वर्षांना लहान पोरगी नाही पाहिजे? मग काय 10 वर्षांना लहान पाहिजे का? काय कोणाची गोष्ट आहे? हं? कोणाची गोष्ट आहे? आता आम्ही निघत आहे. थोडं पप्पाला हॉस्पिटलला म्हणजे घेऊन जायचं आहे मुडव्या साईडला. सो आम्ही तिकडेच जात आहे. पाऊस नाही तर जाऊन येतो म्हटलं आम्ही. सो पप्पानी स्कूटी काढली आहे. थोडं कचरा पण फेकायचा आहे. सो निघतो आता आम्ही. हा का गाईस गाडीचा आरसा लावत आहे आम्ही. बटे खराब झाला आहे म्हणते, त्यामुळे ते फिट नाही बसत आहे. ठीक आहे काढून टाका ना पप्पा. आता राहू दे ना पप्पा. मी तर जातच नाही, घुमत आहे जागच्या जागी. घुमत आहे फक्त. काढून घ्या. काहीच थोडा थोडा पाऊस चालू आहे. सो पावसामुळे आम्ही पेट्रोल पंपाशी थांबून आहे. एक बारचा निघालो ना आम्ही फॉरेस्ट रस्त्याने, तो थांबायला जागाच नाही आहे. सो पप्पा आम्ही थांबून आहे. काहीच पाऊस काय थांबणार तर नाही आहे. सो आम्ही रेनकोट वगैरे घातलं आहे. जादू बनणार आहे आता आम्ही. मी तर बनलो आहे पूर्ण. जातो आता निघतो आम्ही. काहीच पप्पाच्या कामासाठी आलो होतो. पप्पाच्या पायाला खूप पेन होते. सो ह्या ठिकाणी आलो आहे आता आम्ही. पप्पा तिथं बसून आहे. सर पप्पा सांगत आहे की काय त्रास आहे म्हणून. पप्पाचं कसं काहीच सांगू का तुम्हाला, त्या मुलगा साईडला एवढी ट्रॅफिक असते ना काही, खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे इकडं. पप्पाचं कसं काहीच पप्पा पहिले काम करायचे ना, कॅटरिंगचे काम होते, अजून सलाद वगैरेचे काम होते. तो त्यामुळे पप्पाला बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे, अजून पायाचा प्रॉब्लेम आहे. तर पप्पा बोलले की ह्यावेळेस आलो मी पुणेला, तर ह्यावेळेस मी जाणार बोलले एका ठिकाणी हॉस्पिटल समथिंग असं काम आहे बोलले ते. तो आता तिथे दाखवायलाच आलो आहे आता पप्पा. अजून मी ती झाल्यानंतर बघू आता कुठे जायचं आहे म्हणून. मी तर बसून आहे इथं, पप्पा तिथं आहे, मी बसून आहे इथं. एक पप्पाचं काम झालं आहे. जे ट्रीटमेंटसाठी थोडं वेळ लागेल जरा. ॲक्च्युली 10 नाही तर 15 दिवस. पप्पा जास्तीत जास्त दिवसासाठी नाही, 4-5 दिवसासाठीच आहे. सो आता बघतो, दुसरीकडे जातो आता. हां काहीच बदाम शेक घेत आहे आता. बदाम शेक खाता आता आम्ही. पप्पा नाही खाते, पप्पाला गोड नाही झालं, सो मी घेत आहे. आम्ही घरी आलो होतो पप्पा अजून मी दुपारी. मग त्यानंतर आम्ही आराम केला. आणि आई बघा कशी बघत आहे आणि हसत आहे माझ्याकडे बघून. आणि मम्मीने केली आहे आज, काय केली मम्मी? मच्छी केली आहे. अच्छा, यांना काटे काढून देते का तू? अच्छा, हे यांचं जेवण चालू आहे आणि हे ब्लॉग्स बघत आहे. बघा बघा ब्लॉग्स बघा. मी थोड्या वेळ नंतर जेवणार काही. अरे माझा कॅमेरा असं झाला आहे, थोड्या वेळ नंतर जेवणार मी. हे पण यांचं ब्लॉग बघतो. चला गाईज, गरमागरम जेवण आहे आता. मच्छीची भाजी आहे, चपाती आहे, भात आहे आणि 2 अंडे आहे. सो गाईज मी जेवण करतो. ओ काकडी सेट जेवतो. होय जेवू का? अरे ऐक ना गाईज, मी अपडेट मारला आहे माझा फोन आणि कॅमेरामध्ये एवढे अपडेट आले आहे ना, तर मला आता व्हिडिओ काढायला मस्त चांगलं वाटणार. ते झूम करायचं पण सिस्टम आलं आहे याच्यामध्ये. सो मी आता जेवतो.